कारण कोबीची भाजी सुद्धा मुलं आवडीने खात नाहीत, कारण त्याला त्याच्यावर उपाय काय? पण त्याच्यावर उपाय म्हणजे हेच, असं काही ना काही वेगवेगळे व्हेरिएशन पदार्थ बनवून द्यायचे. कारण नेहमीच्या ह्याच्यात तर आपण काय त्यांना हे करू शकतो, पोळी भाजीच देतो, पण असं जर ब्लांच करून त्याला थोडं साखर मीठ घालून ब्लांच केलं आणि मग त्याचे रोल वगैरे करून, किंवा ह्याच्यात आपण आणखीन पण करू शकतो, ते रोल करून चण्याच्या पिठात म्हणजे आपण जसं बटाट्या वड्याला मिश्रण करतो तसं करून भिजवून डीप फ्राय करून पण त्यांना देऊ शकतो. आता हे आपण थंड करून घेतलेलं आहे. ओके, आता पुढची बरं मला एक सांगा, ह्याच्या ऐवजी आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? म्हणजे आता जर चायनीज कॅबेज आपल्याला अवेलेबल नाही झालं, हे मी कशासाठी घेतलंय तर ह्याची चव उग्रच नसते, हे जरा क्रंची लागतं आणि जसं आपलं आईसबर्ग लेट्यूस जसं चवीला लागतं ना त्याप्रमाणे ह्याची चव असते. मग ते खाताना मुलांना म्हणजे चांगलं. ह्याच्याऐवजी काय येऊ शकेल? ह्याच्याऐवजी आपण साधा कोबी सुद्धा त्याची पण पानं घेऊ शकतो किंवा पालक सुद्धा घेऊ शकतो. पालक पण असाच ब्लांच करायचा आणि मग सेम त्याचा रोल करून तोही आपण वापरू शकतो. पुढे जाऊया, आता काय करायचं मला सांगा. आता हे आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आता त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये व्हाईट सॉस मिक्स करायचा. ओके, व्हाईट सॉस आपल्याला झालेलं आहे. आणि ह्याचं काय करायचं? हे त्याच्याबरोबर सर्व करायला मेक्सिकन साल्सा. हे कापायचं वगैरे नाही आहे ना? नाही, हां, कारण ऑलरेडी इतकं नाजूक आहे ते, सी थ्रू आहे तो पापुद्रा. आता हे आपल्याला ह्याच्याबरोबर खायचं आहे. हां, ह्याच्याबरोबर हे आणि त्यासोबत रेडी टू ईट. हां, रेडी टू ईट. सर्व करताना काय कोथिंबीर वगैरे? कौतुक. आणि हे थोडंसं वरून थोडंसं क्या बात है. चिली फ्लेक्स हवे आवडीनुसार. ऐश करो तुम भी, क्या याद करोगे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कॅबेज स्पॅगेटी रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य: व्हाईट सॉस, स्पॅगेटी, मीठ आणि साखर घालून पाण्यामध्ये ब्लांच केलेला चायनीज कॅबेज, टोमॅटो प्युरी, मेक्सिकन साल्सा, रंगीत सिमला मिरची, कांदा, लसूण, ऑलिव्ह ऑइल, चीज, गाजर, मक्याचे दाणे, हिरवे वाटाणे, काळी मिरी पूड, कोथिंबीर, साखर, मीठ, ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स. कृती: एका फ्राईंग पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल घ्यावं, ते गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये लसूण, गाजर, मक्याचे दाणे, उकडलेले हिरवे वाटाणे, मीठ, काळी मिरी पूड, रंगीत सिमला मिरची, साखर, चिली फ्लेक्स, 3 चमचे टोमॅटो प्युरी, किसलेलं चीज आणि स्पॅगेटी घालून सर्व एकत्र करून एका बाउल मध्ये काढावं. नंतर त्यामध्ये व्हाईट सॉस घालून मिश्रण एकत्र करून स्पॅगेटीचं सारण तयार करून घ्यावं. एका प्लेट मध्ये ब्लांच केलेल्या चायनीज कोबीची पानं ठेवून त्यामध्ये स्पॅगेटीचं सारण घालून त्याचा रोल तयार करावा. चिली फ्लेक्स आणि कोथिंबीरीची सजावट करून डिश सर्व्ह करावी. आणि त्यांनी ते दाखवल्यानंतर आम्ही सगळेजण क्वाईट सरप्राईज झालो की या लेवलला आज हा काम करतोय. तर आम्ही असा विचार केला की हे आपण सगळं कंबाईन करून लोकांच्या समोर एक मोठं एक्झिबिशन असं दाखवण्याचा प्रयत्न केला. तर ह्याचा सर्वांना सुद्धा उपयोग होऊ शकतो, की सर्वांना एक अनुभव मिळू शकतो ह्या एक्झिबिशनचा. त्याखेरीज सगळ्या जणांना त्यांचे फोटोज आणि त्यांचे पेंटिंग्स दाखवू शकतात आणि याच्यातून अवेअरनेस लोकांमध्ये मिळू शकतो. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही एकत्र एक एक्झिबिशन करण्याचा विचार केला तिथे. फार मोठी गोष्ट आहे बरं का तुम्ही आत्ता जे करताय. म्हणजे ऑन द कॉन्ट्ररी काही लोकांच्या नीड की इंटरनेट रिचार्ज आहे, काही लोकांच्या गरजा अजून काहीतरी आहे, काही लोकांच्या गरजा वायफाय आहे, पण ॲट द सेम टाइम आपल्याच अगदी 5-10 किलोमीटरवरती राहणाऱ्या ह्या मुलांची गरज अजूनही भूक आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही जोडल्या गेलात आणि तुम्ही याच्या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता आणि हे कसं उभं राहिलं? मला पहिल्यापासून काहीतरी समाजाकरता करावं अशी इच्छा होती. पहिले मी जेव्हा आनंदवनमध्ये जाऊन आले होते 2012 साली, तेव्हा डोक्यात आलं की एक्झिबिशन करूया एक पेंटिंगचं आणि जो काय निधी येईल तो आपण ह्यांना डोनेट करूया. तर विकास आमट्यांशी माझं बोलणं झालं आणि त्यावेळेला ते एक्झिबिशन मी केलं होतं, सोलो एक्झिबिशन होतं. तर जेव्हा नितीननी ही कन्सेप्ट मांडली, आमच्या पोस्ट कॅम्प मीटिंग होती, तेव्हा डोक्यात आलं की हीच कन्सेप्ट आपण एका मोठ्या लेवलवरती इम्प्लिमेंट करूया.
तर या कलेचा वापर आपण अशा सामाजिक अँगलसाठी पण वापरू शकतो, ही एक वेगळी कन्सेप्ट वाटली मला. त्यामुळे स्पर्श 2015 ह्याची स्थापना झाली. थोडी वा, आपल्या गप्पा झालेल्या आहेत. आता जरा या बालदिन आहे तर या लहान लहान मुलांशी जरा गप्पा मारूयात. नमस्कार, तुम्हा तिघांचे आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. तुझं काय नाव आहे बाळा? रवी संतोष शिंदे. काय करतात तुझे बाबा? खोदकाम. खोदकाम करतात. आणि आई पण काम करते? हा. काय करतं काम? धुंडी भांडी. धुणी भांडी करते. बरं, तू कितवीला आहेस? 7वी. मग आता तुम्ही रोज शाळेत जाता ना? हा. आज ना हे तिघही जण आपल्यासाठी काहीतरी वेगळं खायला करणार आहेत आणि ते आपल्याला सगळ्यांना मिळून खायचं आहे. रेसिपीसाठी तुम्ही तिघही तयार आहात? बिलकुल. वा, चला आता आपण पहिला पदार्थ करणार आहोत. आणि हा पदार्थ आय गेस कोण नितीन सर करतायत का? नाही, मी करणार आहे. नाही, तिलाच येतो तो. अच्छा, तुम्ही मदत करणार आहात? थोडीफार मदत. थोडीफार, ठीक आहे. या पदार्थाचं नाव काय? आपण आता करणारे बनाना आणि पीनट बटर सँडविच. बनाना आणि पीनट बटर सँडविच. बरं, ही रेसिपी हीच करावीशी का वाटली? आपण हे मुलांसाठी करतोय आणि त्यांच्या आवडीनुसार आणि थोडंसं पौष्टिक आहे हे, त्यामुळे आपण त्यांना पौष्टिक आहार देण्याचा प्रयत्न करतोय. हेल्दी आहे आणि इट विल हेल्प फॉर देअर ग्रोथ. तर मग तुम्ही बनाना आणि पीनट बटर सँडविच करणार आहात. हो. त्याच्यासाठी मदत काही सर नितीन सर काही फार नाही बरं का लागणार. खाण्याकरता करेल पण त्याच्यामुळे मदतीची आपण खाण्यात मात्र मदत करू शकतो. स्वतःला आपण बाल समजून घेऊयात आणि खाऊयात. आज पुरते. चला मग साहित्य पाहूयात, मग कृती करूयात. सांगा. व्हाईट ब्रेड, केळी आणि ह्याच्यामध्ये आपण हनी मिक्स केलेला आहे, असं मिश्रण तयार आहे. हे बटर, परत मध थोडासा लागला एक्स्ट्रा तर, आणि पीनट बटर. बरं, ह्याच्यामध्ये ऑलरेडी मध घातलेलं आहे आपण? हो, हे मिश्रण तयार केलंय. हे फिलिंग असणार आहे ब्रेड. केळ्याचे काप आपण केले, केळ्याचे काप केलेत आणि त्याच्यामध्ये मध. बरं, ठीक आहे. या सँडविच कडे आपण जाऊयात जे हेल्दी आहे. काय करायचं सुरुवातीला? तर पहिले आता ब्रेडचे 2 स्लाइसेस लागतील आपल्याला सध्या. त्याच्यामध्ये हे मिश्रण आपण जे तयार आधी केलेलं आहे ते आपण घालून घ्यायचं. त्याच्यामध्ये मध आणि केळीचे काप आहेत. हा, केळ्याचे काप आधीच करून ठेवले. हे पीनट बटर आपण एका स्लाइसला. एक काम करतो मी, तुम्हाला ही मदत करतो. आता आपण जे सँडविच करतोय, आपण हे जे पीनट बटर आहे ते स्प्रेड केले, असंच करायचं होतं ना? हो. हा, म्हणजे मदत केली आणि अंगलट आली असं होऊ नये. बरं, पुढे काय करायचं? आता एकदम सोपं आहे, आपल्याला हे फक्त टोस्ट करायचंय. बरं, तर त्याच्याकरता बटर अत्यंत लो फ्लेम वरती टोस्ट करून घ्यायचं. गोल्डन ब्राऊन झाले पाहिजे बाहेरून. जसं आता आपण याच्यामध्ये पीनट बटर वापरलंय, आपण आज लहान मुलांसाठी आणि त्यांचा विचार करून करतोय, तर एक चॉकलेट स्प्रेड पण मिळतं. चॉकलेट स्प्रेड मिळतं, तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड करूच शकतो. नक्कीच. आता आपल्याला टोस्ट करून घ्यायचंय. तर दोन्ही साईड अशा गोल्डन ब्राऊन आपण नेहमी करतो तसं होईपर्यंत टोस्ट करायच्या. मुलांना आपण डब्यात देऊ शकतो शाळेमध्ये, कारण काय द्यायचं सकाळी हा कायमच प्रश्न असतो. सो हे पटपट होईल, झटपट आहे आणि आईना बनवायला पण मस्त आहे. बरोबर. मग आता मला तुम्ही हे म्हणालात त्याच्यावरून आठवलं की तुम्ही त्यांनी काहीतरी योग्य खाल्ल्या जावं म्हणून तुम्ही सगळी खटाटोप करत असता, मदत करता. पण असं कधी झालंय का की एखादा पदार्थ तुम्ही स्वतःच केलाय आणि त्यांना नेऊन खाऊ घातलाय? नाही, असं अजून नाही झालं. नाही झालं ना? मग हे इथनं सुरुवात झालेली आहे खवय्यगिरीची. आता इथून पुढे तुम्ही एक काम करा. असं जर कोणी तुम्हाला दिसलं ना की ज्याला खाणं हे ज्याच्यासाठी फार मोठी प्रायोरिटी आहे, तर तुम्ही तुमच्या हाताने काहीतरी करा आणि पहिलं त्यांना खाऊ घाला. आणि मग अशी मदत करणारे तुमच्यासारखे लोक आहेच आहेत, बरोबर? पण तुर्तास ही रेसिपी करायची असेल तर पटकन लिहून घ्या. बनाना आणि पीनट बटर सँडविच साठी लागणारं साहित्य आणि कृती. बनाना पीनट बटर सँडविच साठी लागणारे साहित्य: मध, पीनट बटर, मध लावलेले केळ्याचे काप, ब्रेडचे स्लाइस आणि बटर. कृती: प्रथम एका प्लेटमध्ये ब्रेडचे स्लाइस घेऊन त्यावर मध लावलेले केळ्याचे काप ठेवावेत. ब्रेडच्या दुसऱ्या स्लाइसला पीनट बटर लावून तो पहिल्या ब्रेडवर ठेवावा. फ्राईंग पॅन गरम करून त्यावर बटर पसरवून सँडविच टोस्ट करून घ्यावं आणि सर्व्ह करावं. आपण आता पाहूयात पहिला पदार्थ आणि या पदार्थाचं नाव आहे सुरणाचे बॉल्स. दुसरा पदार्थ पाहूयात आणि या पदार्थाचं नाव आहे पापडाची भाजी. आता तिसरा पदार्थ करायचा आहे स्टफ मूग डाळीचे रोल्स.